नमस्कार मित्रांनो, बिकेस्टा ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहात याला आमच्या भाषेत उबड्या म्हणतात. तर हे खायला एवढं टेस्टी लागतं सांगूच नका. तर हे कसं बनवलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तर मी आमच्या शेतातून वालाच्या शेंगा तोडून घेतल्या. त्यानंतर तुम्ही जे बघत आहात याला आमच्या भाषेत बुरांडी म्हणतात. हे तुम्हाला तुमच्या शेतात किंवा जंगलात मिळून जाईल. हे पण तोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी वालाच्या शेंगा आणल्या होत्या त्या चांगल्या प्रकारे धुवून घ्यायच्या. वालाच्या शेंगा धुवून झाल्यानंतर जी आपण बुरांडी आणली होती ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बुरांडी धुवून झाल्यानंतर आपल्याला लाल मिरची लागेल. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून लहान ठेचून घ्यायचं आहे. ठेचून झाल्यानंतर थोडीशी लहान कोथिंबीर पण कापून घ्यायची आहे. त्यानंतर वालांच्या शेंगामध्ये थोडासा हळद मसाला व कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मी बटाटे पण कापले आहेत ते पण टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर लाल मिरचीची चटणी आणि थोडंसं खायचं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर थोडीशी नमक पण टाकून घ्यायची आहे. सगळं मटेरियल टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे एक मडकं. मडक्यामध्ये गोल गोल आकाराने बुरांडी भरून घ्यायचं आहे. हळूवारपणे भरून घ्या बुरांडी. आणि बुरांडी भरून झाल्यानंतर आपल्याला त्या मडक्यामध्ये वालाच्या शेंगा हळूवारपणे भरून घ्यायच्या आहेत. वालाच्या शेंगा भरून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे बुरांडीने वरून झाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जमिनीमध्ये एक छोटासा खड्डा खोदायचा आहे आणि जे मडकं आहे ते त्या खड्ड्यामध्ये उलटं करून ठेवायचं आहे. मडकं हळूवारपणे उलटं करून ठेवायचं आहे जेणेकरून ते फुटणार नाही. मी याला जे शिजण्यासाठी म्हणजे कच्चा आहे ते पक्क करण्यासाठी गायच्या शेणाची ती सुकलेली गवरी असते त्याचा वापर केला आहे. तुम्ही इतर दुसऱ्या लाकडाचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्यावर हळूवारपणे गवऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत. गवऱ्या ठेवून झाल्यानंतर त्याला आग लावून द्यायची आहे. आग लावून दिल्यानंतर ज्या कच्चा आहे ते पक्क होण्यासाठी याला 1 ते 1.5 तास लागेल. 1 तासानंतर फायनली आपले जे उबडे आहेत ते शिजलेले आहे. त्यानंतर त्याला हळूवारपणे जे गवरी आहेत पेटलेल्या गवरी आहेत त्याला हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. मडकं पण हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. नंतर ते साफ करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून त्याच्यात घाण पडणार नाही. नंतर ते आपण बुराणी टाकलं होतं ते पण त्याच्यातून काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर आपलं जे उबडे आहे फायनली तयार झालेलं आहे. सगळं बुराणी काढून घेतल्यानंतर आपल्याला जे उबडे आहे ते एका पातेल्यात हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपले जे उबडे आहे ते शिजलेलं आहे. तुम्ही आता याला भाकरी संग किंवा भातासंग खाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही पण बनवून खा. कसं लागतं कशी टेस्ट आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.